मला तुम्हाला एक सांगायचा होता का जेव्हा जेव्हा मला समजतं ना की हिला ही बिमारी लागले ती बिमारी लागले तेव्हा माझ्या अंगावर आहे ना काटा येतं काटा, कारण ते दिवस मी काढलं असं वाटायचं. म्हणजे आई असं वाटायचं की बाबा हे दिवस कुणाला नको देवा दाखवू, कारण मी ते भोगलं ते मला माहिती आहे. पण समर्थ कृपेने मी स्वर्गातून आले, हा माझा पुनर्जन्म आहे. कारण टाटा हॉस्पिटलला मी गेली तेव्हा माझी तर मुलं खूप लहान होती, म्हणजे लहानच होती. मोठी मुलगी 7 वर्षाची काहीतरी होती, बाकी 2-2 वर्षाचाच फरक आहे मुलांमध्ये. म्हणजे मोठी मुलगी माझी 7 वर्षाची होती. 2008मध्ये 2001मध्ये 2000मध्ये माझं लग्न झालं. 2008मध्ये मी आजारी पडली. अशी आजारी पडली तर विचारू नका. तीच जर बिमारीचा तुम्ही कोणी नाव घेतलं ना मला की माझ्या आईला असली बिमारी, कॅन्सर झाला आहे, माझ्या मैत्रिणीला झाला आहे, का माझ्या बहिणीला झाला आहे, कुणा मुलांना झाला आहे, तर मला ते दिवस आठवतात की टाटा हॉस्पिटलमध्ये मी 10 वर्ष काढली. 10 वर्ष म्हणजे कसं येऊन जाऊन 1 वर्ष तर मी हॉस्पिटलमध्ये होती. 15 दिवस 2 दिवस घरी आली असली तर आली असं, नाही तर मी हॉस्पिटलमध्येच जास्त होती. माझ्या आईने केलं, म्हणजे माझ्या सासूने केलं. तेव्हा असं वाटतं जेव्हा मी चालीमध्ये अशीच गपचूप राहायची ना, कोण बोलायचा नाही माझ्याशी, काय नाही. कुणाला टाईम आहे आजारी माणसाकडं बघायला, कुणाला टाईम नाही. कोण माझ्याशी बोलायचं नाही, काय नाही, विचारपूस नाही करायचा कोण, काय नाही. तिकडनं तिकडनं कोणी केलं तर बोलली, नाही तर कोण बोलायचं नाही. तेव्हा आठवण यायची की माझी आई असती तर माझ्या बाजूला बसली असती. म्हणून देवानं आई घडवलं नाही. म्हणजे आई असती ना तर आपल्या बाजूला बसली असती. आजारपणात आपल्याला आईच साथ देते. आईशिवाय कोण नाही करत. म्हणून देवाला मी सांगताय की कुणाला अशी बिमारी नको देऊ रे बाबा. खूप यातना भोगाव्या लागतात, आणि डोक्यावर केस ना, हातापायचे नखं जातात, दात तुटतात, पूर्ण चामडी काली पडतं खूप. आणि भोगावं असं लागतं की काय करावं ना काय नाही, कुठं कोणत्या धावात उडी मारावी ना कुठं जावावा, असा खूप वाईट बिमारी आहे.